रायगडमधल्या पेण तालुक्यात असणाऱ्या नाडा गावात अघोरी विद्या करून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी आलेल्या भोंदूबाबांचा पेण पोलिसांनी पर्दाफाश केलाय। नाडा गावच्या स्मशानभूमीत हे भोंदूबाबा अनेक तंत्रमंत्र म्हणत अघोरी विद्या करत असताना काही गावकऱ्यांना आढळले। तेव्हा या अघोरी कृत्य करणाऱ्या तिघांना काही ग्रामस्थांनी पाहिलं आणि नंतर ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचवली। यानंतर पोलिसांनी ह्या बाबांचा पाठलाग करून ह्यातील एकाला ताब्यात घेतल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। यात एक आरोपी फरार असल्याची सुद्धा माहिती मिळते, तर उर्वरित 2 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। पेण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेणच्या पूर्वेस 18 किलोमीटरवरती नाडे निंबरवाडी म्हणून गाव आहे। हेटवणे प्रकल्पाच्या हेटवणे धरणाच्या बॅक साईडला सदर ठिकाणी एका रात्री 5 तारखेच्या रात्रीला 6 तारखेच्या मॉर्निंगला 1 वाजताच्या सुमारास एका नाडेगावच्या अलीकडे 500 मीटर अंतरावरती एक स्मशानभूमी आहे। त्या ठिकाणी 8 ते 10 इसम स्मशानभूमी काहीतरी जाळत असल्याचा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला। म्हणून सदरचा प्रकार खात्री करण्यासाठी नाडेगावातले सर्व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी 1:30 ते 2च्या सुमारास सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी त्यांना सदर 7 ते 8 इसम एक अघोरी प्रथा करून तिथे जादूटोणा वगैरे करायचे निदर्शन आले। ग्रामस्थ येतच असताना त्यांना बघितल्यावरती त्या 7 ते 8 इसमांनी तिथून पळून गेले। ते पळत असताना त्या ठिकाणी 2 इसम त्यांच्या ताब्यात आले। सदरची माहिती नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस स्टेशनला दिली। रात्रीच्या वेळेस PSI बेगोर टीम आम्ही स्वतः सदर घटनास्थळी जाऊन त्याची खात्री केली असता आम्ही सदर ठिकाणी त्या स्मशानभूमीजवळ पाणी केली असता त्या स्मशानभूमीच्या तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य, जादूटोणा करण्यासाठी अघोरी विद्येच्या वापरण्यात येणारे साहित्य, मानवी कवटी, कस्तुरी, शंख आणि पूजाविधी असं आम्हाला मिळून आले। सदर 2 इसमांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडावडीची उत्तर दिली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशांचा पाऊस पडत असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं। सर 2 इसमांना घेऊन ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो। सदर भाऊ इतर सखोल चौकशी केली असता ते अद्याप उडावडीचे उत्तर देत होते। त्या संदर्भात ग्रामस्थांकडून माहिती घेऊन ग्रामस्थांच्या वतीने किसन साळोखा राहणार नाडे हे शेती करतात, त्यांनी सदर संदर्भात तक्रार दाखल केली। सदरचा गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशनला महाराष्ट्र अघोरी जादूटोणा विरोधी कलम सेक्शन 3 नुसार व BNS सेक्शन 309 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 ताब्यात घेतलेले आरोपी प्लस अजून एकाचा शोध घेण्यात आला। असे एकूण 3 आरोपींना आम्ही अटक केलं। अटक करून त्यांना मान्य JMC कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांना दिनांक 11 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। गुन्ह्याच्या संबंधाने नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ जी कारवाई केली आणि समजसूचक दाखवून सदर ठिकाणी व्हिजिट देऊन सदरचा प्रकार उघडकीस आणला। त्यामुळे त्या नाडेगावच्या ग्रामस्थांकडून खूप जागरूकतेने काम केले, त्यांचा धन्यवादच प्राप्त होत आहे। अशा कुठल्याही अफवेस बळी न पडता सर्व ग्रामस्थांनी अशा पावसात हे प्रकार जादूटोणा वगैरे होत असल्याचे त्यांना आम्ही सर्वांना आवाहन करतो की असे कुठलेही प्रकार आपल्या निदर्शनास पोलीस स्टेशनला कळवण्यात यावे। धन्यवाद।